सासरे आणि सून ह्यांचे नाते खूप खास असते. सासरे म्हणजे सुनेसाठी दुसरे बाबाच असतात आणि सून म्हणजे सासऱ्यांसाठी मुलगीच असते. पडद्यावर अनेक दिग्गज कलाकारांना आपण सासरे आणि सुनेच्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे. मात्र खऱ्या आयुष्यातही मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यामध्ये सून आणि सासरे असे नाते आहे. आज आम्ही अशाच काही सासरे आणि सुनांच्या जोड्यांची माहिती देणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पूजा पिरारी आणि आदेश बांदेकर. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर हे गेले 40 वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा सोहम बांदेकर सुद्धा अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याने गेल्या वर्षी अभिनेत्री पूजा पिरारी हिच्याशी लग्न केले. आदेश यांची सून पूजा हिने येड लागलं प्रेमाचं, साजना आणि स्वाभिमान, शोध अस्तित्वाचा यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मृणाल कुलकर्णी आणि जयराम कुलकर्णी. मराठी सिनेमात चरित्र अभिनेत्याचे रोल साकारणारे जयराम कुलकर्णी सर्वांच्याच परिचयाचे आहेत. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांचा मुलगा रुचिर कुलकर्णी ह्याचे लग्न सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याशी झालं आहे. जयराम यांची सून मृणाल राजमाता जिजाऊंच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध आहेत. राजा शिवछत्रपती या मालिकेपासून ते फर्जत, पावनखिंड या चित्रपटातही त्यांनी जिजाबाईंची भूमिका साकारली आहे. प्रिया मराठे आणि श्रीकांत मोघे. स्वच्छ भाषा, स्पष्ट शब्दोच्चार आणि देखणा चेहरा अशी ओळख असलेले दिग्गज अभिनेते म्हणजे श्रीकांत मोघे. त्यांनी आपल्या मोठ्या कारकिर्दीत 50हून अधिक नाटकात आणि 100हून अधिक चित्रपटात विविध रंगी व्यक्तिरेखा साकारल्या. श्रीकांत मोघे ह्यांचा मुलगा शंतनू मोघे हा सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्याशी लग्न केले होते. दुर्दैवाने प्रिया मराठे यांचे गेल्या वर्षी कॅन्सरमुळे वयाच्या 38व्या वर्षी निधन झाले. उर्मिला कानोटकर आणि महेश कोठारे. महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या 50 वर्षांमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याने सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन क्षेत्र निवडले. त्यांनी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्याशी लग्न केले. उर्मिला कोठारे गेली 20 वर्ष मालिका, चित्रपट आणि नाटक अशा सर्व क्षेत्रात काम करत आहेत. गिरिजा ओक आणि श्रीरंग गोडबोले. लेखक, गीतकार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशा सर्व क्षेत्रात वावरणारे कलावंत म्हणजे श्रीरंग गोडबोले. त्यांनी आपल्या कार्याने मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा मुलगा सुहृद गोडबोले ह्याने सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक हिच्याशी लग्न केलं आहे. गिरिजा हिने हिंदी आणि मराठी चित्रपटात मोजक्या पण दर्जेदार भूमिका साकारून नाव कमावलं आहे. मधुरा वेलणकर आणि शिवाजी साटम. मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते म्हणून शिवाजी साटम यांची ओळख आहे. गेले 40 वर्ष ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आणि मालिका विश्व गाजवत आहेत. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या CID या प्रसिद्ध मालिकेमुळे ते भारतातील घराघरात पोचले आहेत. शिवाजी साटम ह्यांचा मुलगा अभिजित साटम हा सुद्धा सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अभिजित ह्यांचे लग्न अभिनेत्री मधुरा वेलणकर सोबत झालं आहे. शिवाजी साटम ह्यांच्या सुनेबद्दल बोलायचे तर मराठीतील आघाडीची अभिनेत्री असून गेल्या 2 दशकाहून अधिक काळ ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आरती देव आणि रमेश देव. दिवंगत अभिनेते रमेश देव यांनी कित्येक वर्ष मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांचे आदराने नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 180हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांचा मुलगा अजिंक्य देव गेली 40 वर्ष मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टी गाजवत आहे. त्यांनी आरती देव यांच्याशी लग्न केले. आरती या सामाजिक कार्यकर्त्या असून मतिमंद मुलांची शाळा चालवत आहेत. जेनेलिया डिसूजा आणि विलासराव देशमुख. दिवंगत नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे 2दा मुख्यमंत्री राहिले होते. उत्तम वक्ते आणि राजकारणातील संयमी व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात. त्यांचा मुलगा रितेश देशमुख हा दिग्गज अभिनेता आहे. त्याने अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर जेनेलिया काही मोजक्या चित्रपटामध्ये झळकली आहे. ईशा संजय आणि अविनाश नारकर. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे अविनाश नारकर. गेले अनेक वर्ष ते मराठी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहेत. त्यांचा मुलगा अमेय नारकर देखील आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. एवढेच नाही तर त्यांची होणारी सून देखील अभिनेत्री आहे. अमेय हा मराठी अभिनेत्री ईशा संजय हिला डेट करत असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. ती लाखात एक आमचा दादा या मालिकेत झळकली आहे. अवनी देशपांडे आणि जयदेव हट्टंगडी. अभिनेते जयदेव यांनी अनेक वर्ष नाट्यसृष्टी गाजवली होती. दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे ते पती होते.
दुर्दैवाने 2008मध्ये जयदेव यांचे कर्करोगामुळे निधन झाले. त्यांचा मुलगा असीम छायाचित्रक आहे. त्याने रायटर डायरेक्टर अवनी देशपांडे हिच्यासोबत लग्न केलं आहे. अवनी देशपांडे हिने मेरी प्यारी बिंदू, हिचकी, बुलबुल अशा गाजलेल्या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. पुढे तिने ट्रायल बाय फायर या वेबसिरीजचं दिग्दर्शन देखील केलं आहे. श्वेता महाडिक आणि प्रकाश भेंडे. दिग्गज अभिनेते प्रकाश भेंडे यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात अभिनय केला. तसेच ते महादिग्दर्शकही होते. त्यांची पत्नी उमा भेंडे सुद्धा अभिनेत्री होत्या. त्यांचा मुलगा प्रसाद हा मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. त्याने श्वेता महाडिक हिच्याशी लग्न केलं आहे. प्रकाश भेंडे यांची सून श्वेता महाडिक ही सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्वेताने सुजाता, बालिका वधू, श्रीनगर स्वाभिमान, कृष्णदासी, गुड्डन तुमसे ना हो पाएगा या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. मुग्धा परांजपे आणि रवींद्र मंकणी. दिग्गज मराठी अभिनेते रवींद्र मंकणी यांनी गेली 40 वर्ष अनेक चित्रपट आणि मालिका गाजवल्या आहेत. त्यांनी निवडुंग, माणूस, अस्तित्व, नॉट ओन्ली मिसेस राऊल, सोमरान यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा मुलगा सुश्रुत सुद्धा अभिनेता असून त्याने 2022 साली अभिनेत्री मुग्धा परांजपे हिच्याशी लग्न केले. मुग्धाने तुझ्या जीव रंगला, गर्ल्स हॉस्टेल, लोकमान्य अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. वर्षा उसगावकर आणि रविशंकर. मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. मराठी सिनेसृष्टीसह त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. करिअरच्या शिखरावर असताना वर्षा उसगावकर यांनी 2000 साली अजय शर्मा यांच्याशी लग्न केले. अजय शर्मा हे सुप्रसिद्ध संगीतकार रविशंकर शर्मा अर्थात प्रसिद्ध संगीतकार रवी यांचे चिरंजीव आहेत. वर्षा यांचे सासरे रवी यांनी विविध भाषांत तब्बल 200 चित्रपटांना संगीत दिलं आहे. तर या होत्या मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सासरे आणि सुनांच्या जोड्या. या यादीत कोणती जोडी राहिली असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.